फाइनली अपनी वॉशिंग मशीन आली। खोल के इधर ही लगा दे, बॉक्स निकाल के चेक करके पट्टी पे छोड़ के ऐसे इसके ऊपर है ना, हम कहीं भी लेके जा सकते हैं। खुली के नीचे हिला जरा अनबॉक्स करूया आणि बॅक साइडला मशीन अशी दिसते। आपण पण बघून घेऊया मशीन कशी इन्स्टॉलेशन वगैरे करतात आणि डेमो पण पूर्ण बघूया कि कसं कसं काय काय फंक्शन्स वगैरह आहेत। ही वाईफाई वर चालणारी मशीन है। इसको खाली आप एक बार क्लिक करोगे ना अंदर, यहाँ पे खाली आपको टच करना है, पावर ऑन हो जाएगा। ये सब ऑटोमेटिक फंक्शंस दिए हुए, स्पून वगैरह रहेगा ना, आप ऐसा हल्का सा करोगे ओपन हो जाएगा। फिर इसको प्रॉपर फिट होना चाहिए। जो चला पप्पांना काय चेंज नाही पडत, पप्पा करतात आहे टेस्टिंग। बघा आता मशीन चांगला स्पीड पकडलाय मजबूत। हो स्पीड तर एक नंबर आहे। ही आहे आमची ओल्ड सॅमसंगची मशीन आहे आणि जिला आता झाले 10-1 वर्ष होऊन गेलेले आहेत, पण आता ही खूप प्रॉब्लेम करते आणि ही आता जरा चालत पण नाहीये, स्पिन वगैरे होत नाहीये। सो आम्ही आता एक नवीन वॉशिंग मशीन मागवली आहे आणि तिची डिलिव्हरी आज आहे। भाऊबीजेच्या दिवशी ती मशीन ऑर्डर केलेली आणि ही आहे मशीन ठेवण्याची जागा। तर आता एक फोन आलेला आणि मेसेज सुद्धा आलेला, ते 3 ते 4 वाजेपर्यंत 4 ते 5 वाजेपर्यंत वॉशिंग मशीनची डिलिव्हरी होईल। आणि कुठली वॉशिंग मशीन आहे काय आहे ना, मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे या व्लॉगमध्ये। तर ही आहे आपली जुनी वॉशिंग मशीन, जिने आपल्याला 10 वर्ष आपली साथ दिलेली आहे। तर आता ही पण आपण बायबॅक केलेली त्या वॉशिंग मशीन सोबत। तर बघूया आता किती वाजता मशीन येते आणि मी तुम्हाला सगळं दाखवतो। पण मशीन आपण जी नवीन घेतली आहे ना, ती आहे नवीन जे फीचर्स आहेत, नवीन AI टेक्नॉलॉजी आहे ना, त्याची ती मशीन घेतलेली आहे। सॅमसंगची मशीन घेतलेली आहे। तर ही मशीन जाणार आणि ती मशीन येईल। वेट करूया 4 ते 5 वाजेपर्यंत इंजिनियर इन्स्टॉलेशन करायला। चला मशीनवाल्याचा फोन आलेला आणि मशीनवाला आता डिलिव्हरी घेऊन येतोय, 1 तासात येतो बोलला। आणि तुम्हाला मी काल दाखवली आपली जुनी मशीन आणि म्हणालेलो 4 ते 5 वाजेपर्यंत आपली मशीन येईल, पण त्या दिवशी काय मशीनचं डिलिव्हरी पॉसिबल नाही झाली। तर मशीन येते आज। काय चाललंय काय समजत नाही। आणि आता इथे येतोय पाऊस, पावसाळा चालू आहे, काय चालू आहे, हिवाळा चालू आहे, उन्हाळा चालू आहे, काय चालू आहे काही समजत नाहीये। जोरात पाऊस आलाय। उन्हाळा कधी गरम होते, कधी पाऊस पडतोय, कधी थंडी वाजते, काय समजत नाहीये। कुठल्या ऋतूमध्ये आपण राहतोय ना ते पण समजत नाहीये। आणि हा आपण बनवलेला घरीच कंदील बनवलेला, जो वेस्ट बॉटलचा आपल्या भांडी कसाचा विमचा जो बॉटल असते त्याच्यापासून आपण हा कंदील बनवलेला। नाही नाही राहून दे। अच्छा अच्छा चला फाइनली आपली वॉशिंग मशीन आली। खोल के इधर ही लगा दे, यहाँ पे लगा कंपनी लगाएगा। हो ते इन्स्टॉलेशनला येईल तेव्हा ना। बॉक्स निकाल के चेक करके नहीं तो कशाला बॉक्स घेऊन नहीं बॉक्स छोड़ो से कि नहीं, ऐसे पूछ रहा हूँ। आपको बॉक्स तो देखी जाऊंगा ना। मैं आपको पूछ रहा हूँ। पट्टी निकल, पट्टी पे छोड़ के ऐसे करेगी, पट्टी निकल काय मेरा पैर इसके ऊपर है ना, हम कहीं भी लेके जा सकते हैं। खुली के नीचे रखने के बाद वो निकलेगा। चला फायनली आपल्या मशीनची डिलिव्हरी झालेली आहे। समोर आहे सॅमसंगची 9 kg AI टेक्नॉलॉजीची ही मशीन आहे। तर आता आपण काय करूया, आपण आहे ना ह्याच्यामध्ये बघूया पाईप वगैरे कुठे काय, आणि ना आपण हिला जरा अनबॉक्स करूया। आता कसं आहे, तिथे मी फोन केलेला की म्हणजे जो डेमो देणार आहे, पण डेमोवाला आज अवेलेबल नाही, पण त्यांना आम्ही फोन केला तर ते बोलतात आम्ही अरेंज करतो। तिथपर्यंत आपण याच्या आतमध्ये काय काय आहे, पाईप वगैरे काय ना ते बघूया। अरे बापरे, तर ह्याच्या आतमध्ये आहे हे मॅन्युअल आहे आणि इथे आहेत हा एक पाईप आहे, इथे हे काही अटॅचमेंट आहेत, बस एवढंच आहे। हा पाईप आहे, मॅन्युअल आहे आणि हे 3-4 अटॅचमेंट आहेत आणि हा मशीन अशी काही आहे। टोटल ही 9 kgची मशीन घेतली आहे, स्मार्ट थिंगवाली घेतली आहे आणि 5 स्टार मशीन घेतली आहे। हे मस्त आहे, फ्रंट लोड आहे ना, चांगली आहे। ही मशीन जी आहे बॅक साईड आहे आणि बॅक साईडला मशीन अशी दिसते। हा आहे पाईप आहे, हा आहे आपला ड्रेनेज पाईप आहे आणि इथे पॉवर केबल आहे आणि हा जो आपण पाईप जो मगाशी काढला ड्रममधून तो आपल्याला पाण्यासाठी जो इथे अटॅच होणार।
चला आता आपण काय करूया, मशीन नेऊया आपल्या जागेवर. हेवी आहे रे. 90 किलो नाही 9 केजी म्हणजे 9 केजी बंद आपण कपडे धुवू शकतो. 90 किलो असं किती 90 आहे. मग हा आहे दुसरा दिवस. काल आपण मशीन ना आपल्या जागेवर नेऊन ठेवली. आता ही कशी ऑटोमॅटिक मशीन आहे, त्यामुळे आपण काही छेडछाड नाही करायची. फक्त मी तिथे आपल्या जागेवर जिथे मशीन आपली वॉशिंग मशीन राहणार आहे त्या जागेवर नेऊन ठेवली. नवीन मशीन असल्याकारणाने ना त्यांचा इंजिनियर जेव्हा येईल ना तर तो सर्व इन्स्टॉलेशन वगैरे करेल आणि डेमो करेल. तर आपण जास्त काही छेडछाड नाही करायची. तर मी फक्त आहे त्या जागेवर नेऊन ठेवली. आणि मेन म्हणजे काही ॲटोमॅटिक मशीन आहे ना, तर त्यामुळे अजून काही गडबड नको. तर त्यासाठी आपण त्यांचा वेट करूया. त्यांनी आज मला कॉल केलेला, म्हणजे हा दुसरा दिवस आहे. काल येणार होते ते, पण काल काय ते कुठेतरी बिझी होते तर त्यांना यायला नाही मिळालं. तर आज येणार आहे. आता थोड्या वेळात ते पोहोचतील आणि मशीन पण पूर्ण इन्स्टॉलेशन वगैरे करतील. आपण पण बघून घेऊया मशीन कशी इन्स्टॉलेशन वगैरे करतात आणि डेमो पण पूर्ण बघूया की कसं कसं काय काय फंक्शन्स वगैरे आहेत. ही वायफायवर चालणारी मशीन आहे. सो आपण सर्व काही गोष्टी बघूया, ते सर्व आपण समजून घेऊ. तर आता थोडा वेळ अजून मग इंजिनियर येईल आणि आपण आपल्या डेमोला सुरुवात करूया. चला, नवीन मशीन आली तर नवीन मशीनची पहिला पूजा केली पाहिजे. आपल्या घरात कुठलीही वस्तू आली ना तर आपण त्याची पहिला ना स्वस्तिक आणि श्री काढून आहे ना पूजा करतो. आणि इथे मस्तपैकी पप्पांनी पूजा केलेली आहे. सबसे पहले डिटर्जेंट बॉक्स दिया हुआ है. इसके अंदर पे यहाँ पे डिटर्जेंट डालना है. जो भी आप यूज़ करते हो, पाउडर फॉर्म में हो या लिक्विड फॉर्म में हो, इसके अंदर डालना है. अगर आप कंफर्ट वगैरह यूज़ करते हो, कपड़ों में खुशबू के लिए कंफर्ट डालते हैं, लिक्विड सॉफ्टनर, वो इधर डालना है. ठीक है. और वाइट कपड़े ज़्यादा गंदे तो लिक्विड ब्लीच यूज़ करते हैं, आला जिसको बोलते हैं, वो इधर डालना है. और बहुत टाइम के बाद अगर ये जो आपका डिटर्जेंट बॉक्स है ये बहुत टाइम के बाद अगर गंदा हो गया, उसको क्लीन करने के लिए कैसा करना है, ऐसा पकड़ के इसको खाली आप एक बार क्लिक करोगे ना अंदर, खाली इसको दबाओगे ऐसा तो निकल जाता है. इसको क्लीन कर सकते हो बहुत टाइम के बाद अगर गंदा हो गया तो. और फिर इसको डालने के लिए एकदम सीधा लेके जाना है, ऐसे रख के प्रेस कर देना है. ठीक है. ये डिटर्जेंट बॉक्स हो गया. अब सबसे पहले एक चीज़ ध्यान रखना है, मशीन ऑन रहेगी तो यहाँ से पानी जो है आपका वो ऑन ही रखना है, बंद करने की ज़रूरत नहीं है. जब मशीन को चाहिए रहेगा पानी लेगी, जब नहीं चाहिए रहेगा स्टॉप कर देगी, वो कंटिन्यू ऑन रखना है. यूज़ करने के बाद खाली स्विच हाथ से बंद कर देना है. ये पावर का बटन है, यहाँ पे खाली आपको टच करना है, पावर ऑन हो जाएगा. ये सब ऑटोमेटिक फंक्शंस दिए हुए. ये सिलेक्ट करने के लिए ये नॉब दिया हुआ है, ये दोनों साइड घूमते हैं. ठीक है. ये ऑटोमेटिक फंक्शंस है. अब ये दिया हुआ है कॉटन, ओनली कॉटन के कपड़े रह गए तो कॉटन के ऊपर ऑप्शन को लाके यहाँ से होल्ड करके रखोगे आप, मशीन स्टार्ट हो जाएगी. ठीक है. ये ई कॉटन दिया हुआ है. ई कॉटन में क्या है, इलेक्ट्रिसिटी सेव के साथ अगर कॉटन के साथ और भी कपड़े मिक्स है तो आप ई कॉटन में डाल सकते हो. ये सिंथेटिक्स में जो साड़ी टाइप के उस टाइप के जितने भी कपड़े रहते हैं वो सिंथेटिक्स में डाल सकते हो आप. ये हाइजीन स्टीम दिया हुआ है. हाइजीन स्टीम में कैसा, जैसे सब फंक्शन में वॉश रिंस स्पिन होगा और गर्म पानी का ऑप्शन दिया होता है. फ्रंट लोड की हर मशीन में अंदर हीटर दिया हुआ रहता है, उसमें गर्म पानी भी होता है और यहाँ से टेम्परेचर आप कम ज़्यादा भी कर सकते हो. लेकिन हाइजीन स्टीम का जो ऑप्शन दिया हुआ है ना, ये 99% जो बैक्टीरिया रहते हैं उसको क्लीन करने के लिए दिया हुआ है. जैसे हॉस्पिटल के कपड़े हैं, छोटे बच्चों के हॉस्पिटल के, वो सब क्लीन करने के लिए हाइजीन स्टीम का ऑप्शन दिया. हाइजीन स्टीम पे कैसा है, गर्म पानी में भी वॉश होगा, स्टीम भी क्रिएट होगा अंदर से, तो हाइजीन स्टीम का ऑप्शन दिया हुआ है. ये ओनली रिंस स्पिन करना है तो रिंस प्लस स्पिन का ऑप्शन दिया हुआ है. जैसा सब फंक्शन में वॉश रिंस स्पिन सब होगा, पहले डिटर्जेंट के अंदर वॉश होगा, फिर नॉर्मल वाटर में स्पिन होगा, रिंस होगा, फिर लास्ट में स्पिन होगा. वैसे आपको सिर्फ ओनली स्पिन करना है, रिंस स्पिन करना है तो रिंस प्लस स्पिन का ऑप्शन दिया हुआ है. और ये ड्रम क्लीन दिया हुआ है. मशीन के अंदर एरर शो करेगा कभी भी 2 महीने 4 महीने 5 महीने में. यहाँ पे ड्रम क्लीनिंग आप करोगे तो अंदर से जो गंदगी रहती है ना ड्रम के अंदर जो दिखाई नहीं देती, वो क्लीनिंग करने के लिए ड्रम क्लीनिंग का ऑप्शन दिया हुआ है. महीने में एक बार करना ही पड़ता है ना. महीने में एक बार, अगर जिसकी डेली यूज मशीन रहती है ना, डेली यूज करते हो आप, तो मंथ में एक बार करना रहता है. जिसका 1-2 दिन गैप करके है या तो कम यूज है, वो 2-3 महीने में भी करेगा तो भी चलेगा. नहीं तो एरर शो करता है, जब एरर शो करेगा जब करने का. और ये डाउनलोडेड में स्मार्ट थिंग्स ऐप डाउनलोड करके, सैमसंग का ऐप है स्मार्ट थिंग्स, वो आप डाउनलोड करोगे तो आपका मशीन जो है वाईफाई से कनेक्टेड हो जाएगा. तो ये सब फंक्शन जो है वो भी आप स्मार्ट थिंग ऐप से ऑपरेट कर सकते हो. और ये डाउनलोडेड में एक्स्ट्रा 3-4 फंक्शन एक्स्ट्रा दिए हुए, वो आप ये डाउनलोडेड से यूज़ कर सकते हो. वो मैं बताऊँगा कनेक्ट करके आपको. ये क्विक वॉश दिया है, 15 मिनट क्विक वॉश. अगर कम कपड़े हैं, आपको जल्दी धो के चाहिए, 5-6 कपड़े जल्दी धो के चाहिए, तो क्विक वॉश पे लाके यहाँ से होल्ड करके स्टार्ट कर देना है.
क्विक वॉश में क्या गर्म पानी नहीं होगा, इधर देखिए टेम्परेचर बंद हो गया, जो टेम्परेचर दिखाते हैं ना 15 मिनट के फंक्शन में गर्म पानी नहीं होता है। ये सुपर स्पीड दिया हुआ है, थोड़े से क्विक वॉश से 15 मिनट से और ज्यादा कपड़े रहेंगे, 5-6 कपड़े और ज्यादा रहेंगे तो सुपर स्पीड में डाल सकते हो आप। लेस माइक्रोफाइबर माइक्रोफाइबर टाइप के कपड़े आते हैं, टॉयल वगैरह रहते हैं, वो वॉश करना है तो माइक्रोफाइबर का दिया हुआ है। इंटेंस कोल्ड में जैसा सब फंक्शन में गर्म पानी में होगा क्विक वॉश को छोड़ के, इंटेंस कोल्ड में ओनली जैसा नॉर्मल वाटर में वॉश करना है तो ये दिया हुआ है। कलर्स में जिन कपड़ों के कलर वगैरह निकलते हैं अलग से वॉश करना रहता है वो दिया है। वूल एंड डेलिकेट्स दिया हुआ है, वूल में स्वेटर टाइप के उस टाइप के कपड़े रहेंगे वो वॉश करना है। डेलिकेट्स में डेलिकेट कपड़े रहते हैं, नेट वाले कपड़े रहते हैं, वो आप इसके अंदर वॉश कर सकते हो। ये दोनों ऑप्शन दिया हुआ है, या तो डेलिकेट्स या तो वूल, दोनों इसके अंदर वॉश कर सकते हो। ये लास्ट में बेडिंग दिया है, बेडिंग में बेडशीट कंबल टॉयल वगैरह जितने भी है सब बेडिंग के अंदर वॉश करना है। ये ऑटोमेटिक फंक्शंस हो गए। अब यहाँ से जो है ये मैनुअल स्टार्ट हुआ है, ये मैनुअल फंक्शन दिया हुआ है। जैसा ये वॉल क्लॉक का जो साइन दिया हुआ है ये डिले एंड दिया हुआ है। जैसा आपने कपड़े डाल दिए, पाउडर डाल दिया, आपको 3-4 घंटे के लिए मशीन को डिले करके जाना है तो यहाँ से मशीन को डिले करके जा सकते हो आप। 2 घंटा 3 घंटा, आप समझो 4 घंटे के लिए बाहर जा रहे हो, आपको मशीन को डिले करके जाना है, मतलब ये 3 घंटा आपने सिलेक्ट किया तो 3 घंटे बाद मशीन चालू होगी, वॉश रिंस स्पिन हो जाएगा, आने के बाद से आपको निकाल के सुखाना रहेगा। वैसे आप इसको 24 आवर्स तक इसको डिले करके स्टार्ट करके जा सकते हो। इसमें डिले एंड का ऑप्शन दिया हुआ है, जितना आप टाइमिंग इसमें सिलेक्ट करोगे उतने घंटे बाद मशीन चालू होगी। ठीक है, ये टेम्परेचर दिया हुआ है, ये वाटर लेवल दिया हुआ है। ये कैसा टेम्परेचर, जैसा मैं फंक्शन चेंज कर रहा हूँ तो टेम्परेचर कम ज़्यादा ऑटोमेटिकली हो रहा है। जो फंक्शन को जितना टेम्परेचर चाहिए, जितना गर्म पानी चाहिए वो ऑटोमेटिकली सिलेक्ट हो रहा है। आपको बाय चांस कम ज़्यादा करना है आप यहाँ से कर सकते हो। ये जैसा जितना आप टेम्परेचर ऐड करोगे यहाँ पे टाइम ऐड होता जाएगा। ठीक है, और आप ये नहीं करोगे, ये डिग्री दिया हो कितना डिग्री गर्म होगा, आप नहीं करोगे तो ऑटोमेटिकली फंक्शन के हिसाब से वो सिलेक्ट हो जाएगा। और ये आरपीएम दिया हुआ है, कितने आरपीएम में मशीन स्पिन करेगी, कितना फास्ट, हाँ स्पीड कितना रहेगा। आप इसको कम ज्यादा कर सकते हो। 400 to 1400 तक स्पिन का दिया हुआ है। लेकिन फिर भी हम लोग अभी डेली यूज के रहेगी तो कितना, डेली यूज के लिए ये जो दिया हुआ है ना आरपीएम और टेम्परेचर, ये ऑटोमेटिकली सिलेक्ट होगा। देखिए 1400 1200 हर फंक्शन के हिसाब से वो सिलेक्ट किया हुआ अंदर। हाँ, वो ऑटोमेटिकली ले लेगा। अगर फिर भी आपको ऐसा लग रहा है कि आपको ज़्यादा स्पीड में स्पिन करना है या ज़्यादा कपड़े, तो आप इसको मैनुअली यहाँ से कम ज़्यादा कर सकते हो। और ये जो दिया हुआ है टाइम ऐड और लेस करने के लिए दिया हुआ है, यहाँ से आप टाइम ऐड कर सकते हो 30 मिनट, यहाँ से कम कर सकते हो टाइम। मतलब इसमें क्या है, जैसा ऑटोमेटिकली पहले मशीन सेंस करती है कितने कपड़े हैं, उसके बाद ऑटोमेटिकली टाइम सिलेक्ट हो जाएगा। आपको कभी कम ज़्यादा करना है तो यहाँ से कर सकते हो आप। ठीक है, यहाँ से भी ऐड कर सकते हो। इसमें क्या प्री वॉश होगा, वॉश के साथ रिंस होगा, स्पिन होगा, तो प्री वॉश के लिए ज़्यादा गंदे कपड़े रहते, दाग वाले रहते, तो ये ऐड कर सकते हो आप। ठीक है, ये एक दिया हुआ है, ये भी, इसमें भी 30 मिनट सोकिंग का ऑप्शन है, सोक करेगी मशीन, उसके बाद में फंक्शन स्टार्ट होगा। ठीक है, और ये एक फिल्टर दिया हुआ है क्लीनिंग के लिए। इसमें आता है स्पून वगैरह रहेगा ना, आप ऐसा हल्का सा करोगे ओपन हो जाएगा। फिर इसको खोल के पहले नीचे बड़ा सा कपड़ा बिछा लेना है, क्योंकि अभी मशीन यूज़ हुई नहीं है, इसके लिए इसके अंदर पानी नहीं है। लेकिन जब भी आप एक बार भी यूज़ करना स्टार्ट कर दोगे तो उसके अंदर पानी आ जाएगा। तो पहले इसको ऐसा ओपन करना है। ओपन करने के बाद ये सब लिंट वगैरह जो भी रहता है इसके अंदर जमा होता है, अच्छे से इसको क्लीन करके वॉश करके फिर इसको प्रॉपर फिट होना चाहिए। जो ब्लैक वाला दिया हुआ है ना, ये ऊपर आना चाहिए, इधर ब्लैक निशान दिया हुआ है। हाँ, इसको ऐसा अंदर डाल के, अगर प्रॉपर फिट नहीं होगा तो इसके अंदर से वॉश के टाइम पे पानी लीकेज होगा। हाँ, इसको ऐसा प्रॉपर फिट करना है, यहाँ पे लाके फ्रंट में छोड़ देना है, इसके आगे नहीं जाएगा। ठीक है, ये 10 15 20 दिन में भी आप एक बार क्लीनिंग करोगे तो अच्छा रहेगा। फिल्टर क्लीन करना पड़ता है, जो भी गंदगी मशीन के अंदर आती है, कपड़ों की निकलती है, वो इसके अंदर ही जमा होती है, लिंट वगैरह, सिक्का वगैरह, ऐसा बंद हो जाएगा। खोलने के लिए इसको ऐसा खाली हल्का सा आप किसी भी चीज़ से प्रेस करोगे, खुल जाएगा वो। ठीक है, इसमें डालने का पूरा। चला, पप्पांना काय चैन नाही पडत, पप्पा करतात टेस्टिंग। इसके लिए एक ही सिस्टम में मेरे को क्या कर रहा हूँ, ये कर बस ना। हाँ, बस झाले, अभी लगाने का। खोला ते। हाँ, ये सेम आहे ते मला। हाँ यहाँ डिटर्जेंट डालने का। हाँ, ये 4 चमचे तक होगा। टाका तर तुम्ही। बस बस, हाँ, अभी कौन सा बटन ऑन कर पावर ऑन। पावर।
हळूहळू दाबायचं, टच करो हाँ। फक्त टच करायचं आहे. अब इसको घुमाइए, ये सेकंड नंबर पे लेके आइए. कॉटनवर घेऊन या, कॉटनवर. कॉटन, ही कॉटन आहे ना, सेकंड नंबर. हाँ बस. अब इसको टच करके रखिए इधर नीचे वाले को. हाँ दाबून ठेवा, नीट खाली दाबा, खाली. हाँ बस सोडा. छोड़ दीजिए. अभी लॉक हो गया. अच्छा हो गया. डोर लॉक झाला. हां अभी स्टार्ट हो जाएगा. चला, मशीनचा आपण डेमो तर पाहिला आणि इथे आपण कपडे सुद्धा इथे आपण धुवायला घेतलेले आहेत आणि मशीन एकदम आतापर्यंत कंडिशन मस्त एकदम परफेक्ट चालते आहे. पण काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत, त्या सांगणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण ही अशी AI टेक्नॉलॉजीची हेवी मशीन घेतो ना, तर तेव्हा काही गोष्टी ना खूप इम्पॉर्टंट आहेत. ते तुम्हाला आता मी पुढे सांगतो. तर पहिली इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ना, तर आता तर तुम्ही मशीन बघतात आहे ना, इथे मशीनमध्ये वॉशिंग चालू आहे आणि मशीनला तुम्ही बघतील ना अशी ही हलत नाही. ठीक आहे, मशीन अशी हल्लीच नाही पाहिजे, कारण की ही 1400 RPMची ही स्पीडवाली मशीन आहे. तर ही मशीन जरासुद्धा हल्ली नाही पाहिजे. जर मशीन जरासुद्धा हल्ली ना, तर त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्यासाठी ना इथे ना खाली असे ना लेग्स दिलेत ना, हे बघा, हे असे काही लेग्स दिलेत, ते सगळे ना सेम लेवलला पाहिजे. आणि त्यांनी पानासुद्धा दिलेला आहे. त्या पाण्याने ना आपण त्याची लेवल सेट करायची, म्हणजे एकदाच सेट करायची. तुम्हाला नेहमी ही सेट करायची गरज नाही आहे. पण कधी असं काय असू शकतं, होऊ शकतं की मशीन अशी अनबॅलन्स वगैरे झालेली आहे. तर ती अनबॅलन्स जराही होता कामा नाही, ती प्रॉपर बॅलन्समध्येच असली पाहिजे. तर ही अशी मशीन आम्ही ऑलरेडी आता फिक्स करून ठेवली आहे, जेणेकरून काय फ्युचरमध्ये प्रॉब्लेम नको. तर पहिला पॉईंट हाच आहे, मशीन पूर्ण बॅलन्स असली पाहिजे आणि अशी हलली नाही पाहिजे. आता ही बघा, मशीन कशी जरासुद्धा हलत नाही, किती हलवलं तरी, म्हणजे ही मशीन प्रॉपर बॅलन्स आहे. म्हणजे जेव्हा ती स्पिन 1400 RPMला जेव्हा स्पिन वगैरे होईल, स्पीड तिचा भरपूर आहे, तर काही प्रॉब्लेम यायला नको म्हणून. पहिला पॉईंट तुम्हाला सांगितला. आता सांगतो मी दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट, म्हणजे जेव्हा आपली घरी मशीन येते तेव्हा तुम्ही काहीही इन्स्टॉलेशन वगैरे करायला जाऊ नका. कारण की ना जेव्हा मशीन येते ना, तेव्हा असा काही बॉक्स असतो आणि ह्या बॉक्समध्ये ना एक ना ब्लॅक कलरचं ना पुठ्ठा टाईपमध्ये ना असं एक मटेरियल असते. तर ते मटेरियल आहे ना तुम्ही सांभाळून ठेवायचं आहे. ते मटेरियल कुठे जातं माहिती आहे का, म्हणजे एक शीट असते, अशी लांबच्या लांब शीट असते. ही जी मशीनची साईज आहे ना, ही तशीच ती साईज असते आणि ना ती मशीनच्या बरोबर ना खाली लागते. तर खाली ती स्क्रूनी फिटिंग वगैरे करतात. कारण का, तर उंदीर जाऊ नये, झुरळ जाऊ नये, कारण की आपल्या वायरी वगैरे असतात ना, तर ती आठवणीने जर तुमच्या बॉक्समध्ये असेल ना, तर ती लावून घ्या. आता मी ह्याच्या खाली शीट लावली, मी मगाशी तुम्हाला दाखवायला ॲक्च्युली विसरलो, पण ह्याच्या खाली ती शीट लावलेली आहे आणि प्रॉपर स्क्रू फिटिंगनी वगैरे झालेली आहे ती, कारण की आपले उंदीर झुरळ वगैरे काही आहे ना जाऊ नये आणि आपल्या वॉशिंग मशीनला काही प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी. चला, इथे अजून आपल्याला 42 मिनिट्स दाखवते. तर बघूया 42 मिनिट्स नंतर आपण चेक करूया की कपडे कसे वॉश करून आले ते. पाणी येते इथे 37 मिनिटाला ना, पाणी ना पाईपातून गेलं आहे बाहेर, म्हणजे ड्रेनेज पाईपातून आहे ना पाणी पूर्ण बाहेर गेलेलं आहे आणि मशीन आली आहे 37 मिनिट वरती. आता मशीननी घेतलाय हा मोड घेतलाय. मशीननी स्पीड पकडलाय, कारण की आपल्या इथे आहे 1400 RPMचा स्पीड आहे. बघूया, बघा आता मशीननी चांगला स्पीड पकडलाय, मजबूत, कसली फास्ट पळते बघ. हो, स्पीड तर एक नंबर आहे. अजून 32 मिनिट्स दाखवत आहे. आता इकडे दाखवतात आहे आपल्याला 12 मिनिटं दाखवतात आहे, म्हणजे लास्ट स्टेजवर आपलं वॉशिंग चालू आहे आणि हा आहे मशीनचा स्पीड. मशीनचा स्पीड आहे ना एक नंबर आहे. आता 10च मिनिटं राहिली आहेत फक्त आणि तुम्हाला आता मी दाखवतो मशीनचा ना ऍक्च्युअल स्पीड. 1400 RPM बोलतो ना आपण, तर हा आहे मशीनचा ऍक्च्युअल स्पीड आणि आतले कपडे टाकले ना ते दिसत पण नाहीये, इतका स्पीड आहे. स्पीड तर एक नंबर आहे.
आणि मशीन बघा एकदम स्टेबल आहे, जरा सुद्धा हलत नाही. कारण की हे आपण जी मशीन आता ठेवली आहे ना, हे प्रॉपर हे जे लेग्स आहेत ना हे मॅनेज केलेले आहेत, तर त्यामुळे ना मशीन जरा सुद्धा हलत नाही. तर त्यामुळे आपल्याला हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जी म्हणजे लेग्स मॅनेज करणं. म्हणजे जराही मशीन इकडे तिकडे हलता कामा नाही, मशीन स्टेबल राहिली पाहिजे. स्वतः एवढ्या स्पीडला आहे ना मशीन, वाव. चला, इथे कपडे आपले वॉश करून झालेले आहेत. 2 मिनिटाचा टाइम दाखवतोय. तर आता आपण काय करूया, 2 मिनिटानंतर ना कपडे बाहेर काढूया आणि बघूया आपले कपडे कसे वॉश झाले ते. चला, फायनली आपले कपडे ना वॉश करून झालेले आहेत. आणि जेव्हा वॉश होतात ना तेव्हा अशी काही तुम्हाला म्युझिक ऐकू येते, जे आपलं इंडिकेशन आहे की आपले कपडे वॉश करून झालेले आहेत. आणि जसे कपडे वॉश झाले ना मशीन ऑटोमॅटिकली बंद झालेली आहे. काढा. निघाले. हा, निघाली ना, क्या बात आहे. ही पहा, मी ही व्हाईट कलरची टी शर्ट टाकलेली आणि तिला ना मी थोडंसं मळवलेलं सुद्धा, कारण की मला चेक करायचं होतं की आपल्याकडे जे वस्तू आहे ते प्रोडक्ट येतं ना ते बरोबर आहे की नाही. तर हे मस्त वॉश करून निघालेली आहे. आणि बाय द वे, इट्स नॉट अ प्रमोशनल व्हिडिओ. आपल्याकडे जी वस्तू येते ती कशी आहे किंवा काय आहे हे सांगणं आपलं काम आहे. सो हा प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. ही मी स्वतः मशीन परचेस केलेली आहे आणि तेव्हा तुम्हाला मी सगळं सांगतोय. मशीन एकदम चांगलं काम केलं मशीनने. ऍक्च्युली कपडे मस्त वॉश झालेले आहेत. सोबत आता जशी मी व्हाईट टी शर्ट टाकलेली ना, तशी ही बऱ्याच दिवसाची ना जुनी माझी बेडशीट आहे. तर हिला पण मी टाकलेलं आणि चेक करत होतो. मला फक्त बघायचं होतं की कसे हे कपडे निघतात ते. आणि फायनली ही पण एकदम मस्त क्लिअर निघाली आहे. थोडंसं ऊन येते इथून खिडकीतून, त्यामुळे तरी पण मी ना लाईट लावतो. आणि ही पण बेडशीट एकदम चकाचक, एकदम मस्त स्वच्छ झालेली आहे. हे मशीन बरोबर काही आलेले अटॅचमेंट आहेत ना, हे पण तुम्हाला सांभाळून ठेवायचे आहेत, कारण की हे खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहेत. हे बघा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे सर्व तुम्हाला सांभाळून ठेवायचं आहे. तिसरा ना सर्वात इम्पॉर्टंट, हा तर प्रत्येकाने विसरायचा नाही, हा तर प्रत्येकाने लक्षात ठेवायचा आहे. घरी मशीनची डिलिव्हरी झाली ना, तर तुम्ही डेमो जो देणारा इंजिनियर आहे ना त्याची नक्की वाट बघा. तुम्ही स्वतः इन्स्टॉलेशन वगैरे काही करायला जाऊ नका. कारण की काय माहिती का, जेव्हा मशीन येते ना तेव्हा ती ट्रान्सपोर्टमध्ये येते. ट्रान्सपोर्टमध्ये येते ना तेव्हा जो मशीनच्या आतमध्ये जो ड्रम आहे ना तो डॅमेज होऊ नये, त्यासाठी ना मशीनच्या मागे ना हे असे स्क्रूनी, मोठे मोठे स्क्रू आहेत बघा, हे असे ते ड्रम आहे ना लॉक केलेला असतो, कारण की तो हलू नये वगैरे त्यासाठीच ना. आणि जेव्हा घरी मशीन डिलिव्हरी होते आणि तुम्ही जेव्हा डायरेक्ट स्टार्ट करणार, हे त्याला स्क्रू लागलेले असतात. आणि जर तेव्हा मशीन जर तुम्ही ऑन करतील तर मशीनला खूप प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण की मशीन 1400 RPMची आहे. तर मशीन जेव्हा फिरायला जाईल तेव्हा हे ड्रमला त्यांनी होल्ड करून ठेवलेलं असतात ह्या स्क्रूनी. मग ड्रम फिरणार कसा, तर त्यांनी खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. तर म्हणून मी स्टार्ट नाही केली मशीन, तर मी इंजिनियर येण्याची वाट पाहिली. मग नंतर इंजिनियर आले आणि त्यांनी हे स्क्रू वगैरे काढले. आता हा जो स्क्रू वगैरे आहे, इतका मोठा जो स्क्रू आहे, आता हा कशासाठी, हा ड्रम होल्ड करून ठेवतो. म्हणजे जेव्हा आपण ट्रान्सपोर्टेशनला वगैरे घेऊन जातो, म्हणजे समजा आपल्याला शिफ्ट झालो आपण कुठे, जर आपल्याला आपली मशीन दुसरीकडे शिफ्ट घ्यायची आहे, ट्रान्सपोर्टमध्ये आपण तसाच ड्रम नाही घेऊन जाऊ शकत, तेव्हा पण ड्रमला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर मग जेव्हा ट्रान्सपोर्टला आपण घेऊन जातो ना, तेव्हा हे 3 स्क्रू आहेत ना ते इझिली आपण लावू शकतो, म्हणजे ड्रम कुठे हलणार नाही वगैरे. त्यासाठी हा त्यासाठीच उपयोग आहे. म्हणून जेव्हा तुम्ही नवीन मशीन घेऊन येता ना, तर त्याच्यामागे असे स्क्रू लावलेले असतात, ते स्क्रू काढायचे आणि त्यानंतर आपली मशीन स्टार्ट करू शकतो आपण. पण पुन्हा एकदा सांगतो की नवीन मशीन घेतात आहे तर तुम्ही इंजिनियरची वाट बघा, त्यांच्याकडनं प्रॉपर डेमो घ्या, समजून घ्या. तर ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट, ही इम्पॉर्टंट गोष्ट नंबर 3 आहे, जी मला त्या इंजिनियरने देखील सांगितली. तर आता आणखीन एक इम्पॉर्टंट पॉईंट चौथा आहे, म्हणजे हा तर प्रत्येकाला माहीतच असेल. तर ना मी इथे ना जो ड्रम क्लिनिंग असो ना, तर आता आमचं तर कसं डेली इतके कपडे नसतात, कारण की आम्ही दोघंच असतो घरात, तर इतके कपडे नसतात. पण ही एक पावडर आहे ड्रम क्लिनिंगची, तर ती पावडरसुद्धा मी घेतलेली आहे. म्हणजे 2 महिन्यांनी वगैरे एकदा ना आपण या पावडरने ड्रम क्लीन करू शकतो. ड्रम क्लीन करणं जरुरी आहे, नाहीतर जर ड्रम जर खराब असेल ना, तर मग कसं ड्रम आपण जो कपडे वगैरे धुतो ना, तर त्याच्यामध्ये व्हाईट वगैरे असं ना काही काही पॅचेस येतात.
तर ड्रम क्लिनिंग करणं जरुरी आहे. तर 2 महिन्यातून एकदा आपण ड्रम या पावडरने क्लीन करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये असं ना आपल्याला पानासुद्धा दिलेला आहे. तर ह्या सगळ्या अटॅचमेंट आहेत ना तुम्हाला प्रॉपर आहे ना जागी एका सेफ जागी ठेवून द्यायच्या. तर ह्या 4 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, ह्या तुम्हाला सांगणं खूप गरजेचं होतं. तर ह्या 4 गोष्टी ना तुम्ही लक्षात नक्की ठेवा. आणि मी ह्याला ना खाली स्टँड नाही लावला, कारण की 1400 RPMची मशीन आहे. जर ती त्या स्पीडला जर फिरली आणि जर मी स्टँडवर जर लावली तर मे बी व्हायब्रेट होऊ शकते ना, म्हणून मी खालीच ठेवली. आणि खाली जे ह्याचे लेग्स आहेत ना ते पण मस्त एकदम स्टिक राहतात आणि मशीन पण खूप हेवी आहे. कारण की 1400 RPMवर जेव्हा ती स्पिन होईल म्हणजे त्याचा स्पीड का असेल, तर त्यासाठी मी खालीच ठेवली. मी याला काही स्टँड वगैरे लावला नाही आहे. तर असं काही होतं माझ्या घरी, वॉशिंग मशीन आली, आपली जुनी वॉशिंग मशीन खराब झाली. आणि ही मशीन कशी ॲपवरून पण म्हणजे आपण स्मार्ट थिंग ॲप आहे त्या ॲप थ्रू पण आपण हिचं ऑपरेट करू शकतो. ॲपमध्ये एक्स्ट्रा फीचर्स आहेत, म्हणजे आता जे डिस्प्लेवर जे फीचर्स आहेत त्याच्याहून अजून आणखीन काही ॲडिशन फीचर्स आहेत जे आपल्याला स्मार्ट थिंग ॲपमध्ये मिळतात. पण तुमच्या घरच्या वायफायशीच त्याचं कनेक्शन तो डिव्हाइस ॲड झाला पाहिजे स्मार्ट थिंग ॲपमध्ये. आणि मग नंतर ना तुम्ही कुठूनही मशीन ऑपरेट करू शकता. फक्त त्याचं AP मोड आहे ना तो फक्त ऑन पाहिजे बस. मग तुम्ही कुठूनही तुमच्या मोबाईल इंटरनेटवरून आहे ना ती मशीन ऑपरेट करू शकता. तर बघूया, आपल्याला काही जास्त त्याचा तो यूज होणार नाही आहे. आपण जे काय करणार ते मॅन्युअलीच करणार आहे. पण कोणी असं असेल ज्याला स्मार्ट थिंग यूज करत असेल तर तो स्मार्ट थिंग यूज करू शकतो. तर अशा प्रकारे आपण वॉशिंग मशीन आणलेली आहे आणि तिथं इन्स्टॉलेशन झालेलं आहे, डेमो पण पाहिलेला आहे आपण, आणि आपण कपडे वॉशिंगलासुद्धा लावलेले आहेत. जेवढ्या काही गोष्टी येत असतात ना घरात तर त्या आपण बोललो तुमच्याबरोबर शेअर करू. म्हणजे कुठली वस्तू घेतली किंवा काय, तर थोडं तुम्हाला पण कुठली एखादी गोष्ट जर तुम्ही पण आता काय माहिती सर्च करत असेल ही गोष्ट तर मे बी तुम्हाला ह्या व्लॉगचा फायदा होऊ शकतो ना. तर त्यासाठी जेवढे आपण सिम्पल साधे व्लॉग बनवतो ना त्याचं कारण हेच आहे. कारण की ज्या पण गोष्टी आपण घेतो किंवा त्याचा वापर कसा असतो किंवा त्याचं काय त्याचा इन डिटेलमध्ये थोडंसं आपण बनवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे काय तुम्हाला त्याचं इन्फॉर्मेशन मिळून जाईल. तर हा होता माझ्या सॅमसंग वॉशिंग मशीनचा व्लॉग होता. हा तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुमच्या घरी कुठली मशीन आहे ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, टेक केअर.